चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. विनीत प्लीज रिक्वेस्ट असेल, आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या जाऊन पोचले ती 5 या आकड्यावर. पाहूया प्रकाश महाडिक एका बाजूला पाहतोय, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय विनीत यांना. दुसरा चेंडू, यावेळी मात्र काय चेंडू पिचिंग केलाय. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता. ज्या बाउन्सची त्याने अपेक्षा केली होती त्या बाउन्सवर मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे विनीत यांच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. यावेळेला फुल टॉस आहे, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने खेळलाय. एकाच धावेवर मात्र रोखलं जातंय. या एकेरीच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची इनसाइड एज घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळत आहे. यानंतर होणारा सामना धनगर मलई विरुद्ध कोंडे पंचत्तन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. पुढील चेंडू विनीत यांचा. यावेळेला देखील चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7. चांगली गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहतो. एक चौकार खाल्ला होता आणि तिथून मात्र चांगलं कमबॅक विनीतचं पाहायला मिळत आहे. प्रकाश यांच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळाला. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नाहीये आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा लागलाय तो घोणसेवाडाची वाडी संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मनोज, अर्थातच संघाचे कर्णधार, त्यांना आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या दिशेने खेळपट्टीवर पाहतोय. आणि आता जर पाहिलं तर मनोज आणि अंशू यांच्या खांद्यावर मात्र संघाची जबाबदारी असेल. 7 या धावसंख्येवर मात्र आपण पाहिलं पहिलाच मोठा हादरा बसलाय प्रकाश महाडिक यांच्या माध्यमातून. आणि आता गोलंदाजी मार्कवर देखील बदल पाहायला मिळत आहे. रोहन वाजे, ज्यांचे नाव मात्र सर्वत्र गाजे, ते सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पाहूया, पहिल्याच गोलंदाज विनीत याने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. एक महत्वपूर्ण विकेट देखील घेऊन आला आणि 7 धावा देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्यात. आणि आता पाहूया रोहन महाडिक, लेग कटर गोलंदाज आहेत. यांच्याकडे गती कमी आहे मात्र व्हेरिएशन खूप आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतात. नेहमीच आम्ही यांना पाहिलंय. जर्सी क्रमांक 17 आणि समोरच्या संघाला नेहमीच देतात खतरा, ते रोहन वाजे. पाहूया पहिला चेंडू. अंशू ऑन अ स्ट्राईक. पहिला चेंडू, त्याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला रोहन वाजे यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू होता आणि त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला थोडेसे स्टेप आउट झालेत, मात्र त्याहून चालक आपल्याला रोहन वाजे पाहायला मिळाले. लेंथ मात्र आपल्या बाजूने खेचून आणली होती आणि अंशू याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र त्याच्या रडारमध्ये चेंडू दिला गेला नाहीये. एकेरी धावेने मात्र इथे संघाचं खातं उघडलं जातंय, जोडलं जाते. एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 1 धाव खर्च केलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विनीत याने चांगले गोलंदाजी केली होती, 7 धावा खर्च केल्यात. आणि आता रोहन वाजे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. यावेळेला देखील फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली, त्याला मात्र ऑन साईडला खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एकाच धावेवर मात्र रोखलं गेलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 9 या आकड्यावर. चांगले
गोलंदाजीचं प्रात्यक्षिक रोहन वाजे यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. 2 धावा केवळ खर्च केल्यात. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर देखील 1 धाव. यावेळेला स्टेप आउट केलाय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, त्याला मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळला आहे. जातोय चेंडू, वन बाउन्स, सीमा रेखा पार. यावेळेला मात्र अंशूच्या बॅट मधून चौकार डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. संगम साहेब, संगमजी काते साहेब, आज तुम्हाला मला वाटतं ट्रॉफी घ्यायची आहे. नऊवारी साडी वगैरे नको आहे, कारण तुम्ही मला वाटतं कोपरीचा मैदान मात्र गाजवला होता. त्याच्यानंतर अंशूला मला वाटतं विरानंतर जर पाहिलं ना स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. चांगली फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. युवा स्टार फलंदाज आहे, त्याला मात्र टेन्शन नाही आहे. लाजबाब फलंदाजी देखील त्याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टेप आउट मध्ये ऑफ साईडला लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते. एकेरीचा मात्र दुहेरीमध्ये बदल केला जातोय. 2 धावा देखील परिपूर्ण पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावे बरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिलीत तर स्कोर होती पाहायला मिळते ती 15. एक दुसरा षटक अजय सर पाहिलात तर प्रगतीपथावर आहे. एक महत्वपूर्ण एक विकेट गमावल्याच्या नंतर अंशूने आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी घेतली. नक्कीच सर, आणि ही दुसरी धाव देखील धोक्याची होती. अशा पद्धतीचा धोका पत्करणं गरजेचं नव्हतं, कारण जर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर अंशू चांगली फलंदाजी करतोय. यावेळेला मात्र प्रहार चढवला गेला, आडव्या बॅटने खेळलाय फटका, मात्र फटक्यामध्ये तेवढी ताकद पाहायला मिळाली नाही. क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र झेल सुटला गेला. इथे निसटला हातातून झेल आणि 2 धावा देखील अर्जित होतील अंशूच्या खात्यामध्ये. माफ करा, त्या ठिकाणी लाईनमॅन आहेत, ते डिसिजन देतील. ओके, 2 धावा. चला, वांजे हनुमानवाडी संघ कोणतीही प्रकारची टीम मीटिंग करायची नाही आहे, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. रोहन प्लीज थोडंसं क्विकली घ्यायचं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा मात्र स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. अंशू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. चला, स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17. आपण पाहिलं तर विनीत यांनी गोलंदाजी केली होती, 7 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वपूर्ण प्रकाश यांची विकेट आली होती. रोहन वाजे यांनी देखील गोलंदाजी केली. थोडीशी साधारण गोलंदाजी त्यांची म्हणावी लागेल, कारण 10 धावा खर्च केल्यात आणि कोणत्याही प्रकारची त्यांना देखील सफलता मिळाली नाहीये. एकच विकेट आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. स्कोरबोर्डवर देखील 17 धावांच्या पुढे 1 हा आकडा लगावला गेलाय, म्हणजे 1 गडी बाद झालाय. आणि आता अथर्व, एक युवा स्टार नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय वांजे हनुमानवाडी संघाकडून. कहते हैं ना, जो पर्वत से टकराते उसे तूफान कहते हैं, जो पर्वत से टकराते हैं उसे तूफान कहते हैं, और जो तूफान से टकराते हैं उसे युवा कहते हैं. अथर्व गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच चेंडू त्याला मात्र लॉफ्ट केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल वांजे हनुमानवाडी संघासाठी, कारण वांजेकडे देखील पाहिलं तर रोशन वाजे बंधूंची जोडी चांगले फलंदाज देखील आहेत. यावेळेला मात्र पाहूया, हवेमध्ये चेंडू आहे, झेल होईल का? येस, आणि झेल झाला. आणि अथर्व, काय सेलिब्रेशन त्याचं देखील पाहायला मिळत आहे. क्रेझी सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. थँक्यू डीजे. सुनील काते साहेब यांच्याकडून अथर्वसाठी 100 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. याच्यानंतर होणारा सामना असेल तो धनगर मलाई आणि कोंडे पंचदान या दोन्ही संघाच्या कर्णधाराला कॉल असेल, आपण टॉस का बॉस कडे यायचं आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. तिसरं षटक मात्र प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलात तर हनुमानवाडी या संघाचा जर विचार केलात तर स्ट्राईक एंडला रोहित सारखा गोलंदाज आज मात्र अनुपस्थित आहे. त्याच्यानंतर जर युवा स्टार हा गोलंदाज घडला जातोय. चांगली गोलंदाजी देखील अथर्वची पाहायला मिळते. पहिला चेंडू 1 धावसंख्या, त्याच्यानंतर महत्वपूर्ण विकेट. अगदी धाडस मात्र निर्माण केलं आपल्या गोलंदाजीतून. बॅटची एज लागता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते आणि एकेरी धावे बरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर पाहायला मिळते ती 19 धावसंख्या. महत्वपूर्ण गोलंदाजी अथर्व मात्र हाताळतोय. नक्कीच सर, युवा स्टार गोलंदाज आहे आणि तिसरं षटक म्हटलं म्हणजे डेथ ओव्हरचं षटक आणि तिथे कुठेतरी प्रेशर पाहायला मिळत आहे. आणि अथर्व एक युवा स्टार गोलंदाज आहे, मात्र काय प्रेशर इथे हँडल करतोय वांझे हनुमानवाडी या संघासाठी. येणारा फ्युचर असेल हा वांझे संघाचा अथर्व. यावेळेला मात्र कुठेतरी खांद्याचे एक्स्ट्रा एफर्ट त्याचे पाहायला मिळाले. ज्यावेळी तुमच्या नॅचरल गोलंदाजीपेक्षा तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट यूज करताना त्यावेळी मात्र थोडंसं नियंत्रण तुमच्याकडून चुकलं जातं आणि एक वाईट चेंडूची इथे सांगता जाते. वाईट +1 म्हणजे एकंदरीत 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावर. आपण पाहिलं तर विनीत याने मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. रोहन वाजे यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत अथर्वने देखील चांगली गोलंदाजी हाताळली होती. मात्र एखादा चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. रोहन वाजे काहीतरी मार्गदर्शन मात्र अथर्वला करतायत, कारण अथर्वला चांगली गोलंदाजी करायची आहे. एखादा एक्स्ट्रा धाव संख्या जर गेली तरी देखील तुझा आत्मविश्वास कमी करून चालणार नाही आहे. चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अगदी निर्धाव चेंडूची सांगता मानावं लागेल या गोलंदाजाला. कमबॅक केलंय गोलंदाजाने, काहीतरी मार्गदर्शन केलं, बातचीत केली, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय तो अथर्व. प्रत्येक चेंडू जर अजय सर पाहिला तर अथर्व जो हाताळतोय ना त्याच्यानंतर लक्ष जातोय तो रोहन वाजे यांच्याकडे, कारण माझा तो दादा आहे तो माझ्यावर कदाचित काही दडपण टाकण्याचा प्रयत्न करतोय काय, पण रोहनने सांगितलं गेलंय फ्री माइंडने मात्र तो गोलंदाजी कर, आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला पाहिलं तर अंशू देखील युवा स्टार फलंदाज आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 1 धावसंख्या मिळेल. एकेरी धावे बरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर वडाची वाडी या संघाची धावसंख्या 22-22. नक्कीच सर, जर पाहिलं तर अथर्वला एक रोहन वाजे सिनियर खेळाडूचं काय महत्व असतं ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोहन वाजे प्रत्येक चेंडूवर त्यांना अथर्व सोबत जाऊन बातचीत करतायत, कानमंत्र देत आहेत आणि त्याचा फायदा मात्र जर पाहिलं ना तरी कोणत्याही चेंडूवर प्रहार पाहायला मिळाला नाही. षटकार चौकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. म्हणजे जे काही स्ट्रॅटेजी यूज करतायत रोहन वाजे यांचा देखील आत्मविश्वास आहे आणि त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पणाला लावतायत. यावेळेला पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता होते. म्हणजे मला वाटतं कुठेतरी अथर्वकडे स्ट्रॅटेजी क्लिअर आहे की पायावर चेंडू पिचिंग करायचा, कारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन मात्र डिक्लेअर झोनमध्ये पाहायला मिळालं. फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू द्यायचा नाही अशी कुठेतरी स्ट्रॅटेजी असावी सध्याच्या घडीला अथर्वकडून. चांगला रनअप देखील त्याचा पाहायला मिळतोय. पांगणोली गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय श्रीधरजी रिकामे साहेब इथे उपस्थित, त्यांना देखील विनंती करतो की आपलं देखील मैत्री परिवाराच्या वतीने निगडी गवलवाडीच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. अथर्व गोल या साहेबांनी देखील या स्पर्धेला जो लगातार कोण विकेट घेईल, षटकार लगातार 3 मारेल त्याला देखील लाख मोलाचं सहकार्य केलंय आणि त्यांना विनंती करतो श्रीधरजी रिकामे साहेबांना आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. धावसंख्या पाहिली तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 24. कंपल्सरी जिंकण्यासाठी वडाचीवाडी या हनुमानवाडी या संघाला बनवाव्या लागतील 25 ही धावसंख्या. नक्कीच सर, खूप चांगली गोलंदाजी हाताळली गेली. अथर्व याच्या माध्यमातून 2 चेंडू वाईट फेकले गेले होते, मात्र 7च धावा खर्च केल्यात. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक युवा स्टार गोलंदाज आणि त्याच्यावर विश्वास दर्शवला गेला होता. डेथ ओव्हरचं षटक होतं. डेथ ओव्हरचं षटक म्हटलं म्हणजे हाणामारीचं षटक असतं आणि तिथे मात्र चांगलं प्रेशर रिलीज केलंय आणि म्हणूनच आपल्याला धावसंख्या 24 या आकड्यावर पाहायला मिळाली. 25 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं इथे वांझे हनुमानवाडी संघासाठी. चला गोंसेवाडाची वाडी संघ, आपण देखील थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुदार या संघाचे अक्की माडिक यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच गोमेश्वरी गावचे सुपुत्र जितू मागावकर यांना देखील विनंती करतो की आपण
मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. कोंडे एक- पंचेतन संघाचे कर्णधार सूरज वरणकर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ते देखील इथे जोडले गेलेत आमच्यापर्यंत. आपण नाणेफेकीसाठी जाणार आहोत. एका बाजूला पाहिलं तर धनगर मलाई, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विपक्ष कोंडे पंचेतन. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केलं जाईल. राजेंद्रजी दिवेकर साहेब, आमच्या वतीने मगाशी एक मेसेज आला होता, सांगण्याचं राहिलं गेलं. येणाऱ्या 12 तारखेला रायगड गवळी समाजाच्या वतीने बादशाह या मैदानामध्ये स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. कुठल्याही संघाला जर सहभागी व्हायचं असेल तर आपण रायगड गवळी कर्णधारांचा ग्रुप आहे, तिथे आपण मेसेज टाकला गेला आहे. तिथे कुठल्या संघाला जर सहभागी व्हायचं आहे तर आपण सहभागी होऊ शकता. दोन्ही सन्मान चिन्ह दिले जात आहेत सहभागी संघाला. राजेंद्रजी दिवेकर साहेबांच्या शुभ हस्ते, मान्यवरांच्या शुभ हस्ते. तसेच कोंडे पंचेतन या संघाच्या कर्णधारा देखील सूरजला विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील सन्मान चिन्ह दिलं जाते संघाला. अजय सर, अनेक वेळा सन्मान चिन्ह म्हणून आपण सन्मान चिन्ह पाहतो, पण आज यावेळेस वेगळं काहीतरी आयोजन पाहायला मिळत आहे. आपलाच यादव कुळाचं दैवत श्रीकृष्णाची प्रेम म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जात आहे. म्हणजे याच देवाची पूजा आपल्या देवारात केली जाईल. एक वेगळं आयोजन पाहायला मिळतंय. तो मैत्री परिवाराच्या वतीने काहीतरी वेगळं आयोजन पाहायला मिळतंय. ब्रँडेड टी शर्ट देखील पाहायला मिळत आहेत. एक चांगलं सुसज्ज आयोजन पाहायला मिळतंय. तो निगडी गवलवाडी गावाच्या वतीने, मैत्री परिवाराच्या वतीने सुसज्ज असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या चषकामध्ये. दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दर्पणजी दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र दोन्ही संघांची नाणेफेक करायची आहे. एका बाजूला पाहिलं तर धनगर मलाई, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कोंडे पंचेतन, एका बाजूला पाहिलं तर मिलिंद रायगवळी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर AK-47 अक्षय खेडेकर. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो धनगर मलाई या संघाच्या बाजूने. काय निर्णय असेल आपला? प्रथम फलंदाजी करायचा निर्णय असेल. अनेक वेळा नाणेफेकी जिंकल्यानंतर अनेक संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतात. आपण फलंदाजी स्वीकारले. काय भौगोलिक जर या मैदानाचा अनुभव घेतला तर फलंदाजी का पहिली स्वीकारली गेलेत आणि किती धावांपर्यंत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? दहिसर गावठण हा ग्राउंड बघून जास्त स्कोर होत नाही. ते जास्त करून लो स्कोरिंग मॅच असते. त्यामुळे आम्ही एक 35 पर्यंत रन करायचा म्हणजे प्रयत्न करू आम्ही. नक्की सर, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला पाहिलं तर कोंडे पंचेतन सूरज, आपण नाणेफेकीचा कॉल थोडंसं माघारी परतलायत, तर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? जशी मॅच चालू आहे त्या पद्धतीने आम्हाला पण पहिली फलंदाजी करायचाच विचार होता, पण ठीक आहे, जसा गेम आहे त्या पद्धतीने आम्ही आमचा प्रयत्न करू. पण आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी स्वीकारलंय. धनगर मलाई या संघाला किती धावांपर्यंत आपण थांबण्याचा मानस असेल? जसं रोहन बोलला की या ग्राउंडवर जास्त धावा होत नाहीत, त्यामुळे कमीत कमी जेवढे पण प्रयत्न असेल त्या पद्धतीने आम्ही थांबवायचा प्रयत्न करू धनगर मलाई संघाला. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जाऊया समालोचन कक्षामध्ये. पांगनोली या गावचे हँडसम बॉय श्रीधर रिकामे इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. भूपेश लाड साहेबांना विनंती करतो की लाख मुलाचं श्रीधर साहेबांनी आपल्याला देखील सहकार्य केलेत, त्यांचं देखील आपण यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. एका बाजूला पाहिलं तर मोठी लढत पाहायला मिळते. मार्को आणि स्टीवा सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल. रोशन वाजे पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू सायला काय पाहूया. अगदी 2 धावा मिळत आहेत. दुहेरीच किती धावांपर्यंत मजल मारली. 2 धावा मात्र इथे जोडल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते ती 3. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अंशू, स्ट्राईक एंडला पाहतोय रोशन आणि रोहन. या 2 बंधूंची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण इरफान पठाण, मार्कवा, स्टीव्ह, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या यांना पाहिलं तर आज वांजे हनुमानवाडी संघासाठी रोशन आणि रोहन या 2 बंधूंची जोडी पाहतोय. पुन्हा एकदा पूल केलाय. दुसरी धाव जोखीम भरी धाव आहे, पाहूया.
दुसरी धाव देखील इथे सक्सेसफुल पाहायला मिळते. 2 धावा जोडल्या जातील पुन्हा एकदा वांजे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5. 25 धावांचा पाठलाग करतोय वांजे हनुमानवाडी संघ. आणि जर सध्याच्या घडीला सर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर रोहन वाजे आणि रोशन वाजे दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मधून आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धा या दोन बंधूंनी गाजवल्यात. रोहन वाजे मगाशीच उल्लेख केला होता की याचं नाव मात्र सर्वत्र गाजे कारण त्याची बॅट बोलते. यावेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, त्याला मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रहार चढवण्याचा प्रयत्न होता, मात्र एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. सर पाहिलेत ना तर विकेट सिमेंट विकेट आहे आणि तिथे मात्र कधी चेंडू थोडासा आपल्याला एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय आणि गोलंदाजांना त्याचा देखील फायदा होतोय. पण या मोसमामध्ये देखील अंशू देखील चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. कारण गवळी प्रीमियर लीग झाल्याच्या नंतर अंशूवर देखील याच वडाचीवाडी या संघाने मोठी जबाबदारी दिली आणि जबाबदारी मात्र पेळतोय. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. रोशनला देखील स्तब्ध ठेवलं गेलंय. हा देखील चेंडू अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. पंच मात्र डिक्लेअर झोनचा इशारा दिला जातोय. 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर हनुमानवाडी या संघाची जर धावसंख्या पाहिली तर 6 धावसंख्या पाहायला मिळते. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळली त्या अंशूने. नक्कीच सर, महत्वपूर्ण गोलंदाजी आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं ते हाताळण्यामध्ये कुठेतरी अंशू यशस्वी ठरला असं म्हणायला हरकत नाही. केवळ 6 धावा दिल्यात. धावसंख्या झालेल्या हे 6 धावा दिल्यात आणि रोहन आणि रोशन यासारखे फलंदाज आहे आणि त्यांना मात्र बांधून ठेवणं खायचं काम नाहीये. एक अष्टपैलू खेळी पाहायला मिळाली आपल्याला. अंशूच्या माध्यमातून फलंदाजीसाठी आला होता तेव्हा देखील चांगली त्यांनी फलंदाजी केली होती आणि गोलंदाजीसाठी देखील आला त्यानंतर देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. चला घोणसे वडाची वाडी प्लीज मनोज सर, आपल्याला विनंती असेल, टीम मीटिंग करायची नाहीये, थोडंसं क्विकली स्पीडअप घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्को सज्ज असेल. फिरकीचा जादूगार अवी पाहूया, ज्याचा उल्लेख आपण केला, फिरकीचा जादूगार. आता पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपल्याला 6 धावा संख्या पाहायला मिळाली. 25 धावांचा पाठलाग करतोय म्हणजे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. इथे मात्र अवी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. लेग कट्टर गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज सिमेंट विकेट आहे आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजांना खूप कमी पाहायला मिळेल. मात्र पाहूया अवी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिलाच चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, थोडेसे शफल झालेत. रोहन फुल टॉस चेंडू, त्याच्यावर मात्र प्रहार चढवला गेला आहे. झेल होईल का? यस, आणि खूप चांगला झेल पाहायला मिळाला आणि बॅक टू द पवेलियन रोशन वाजे. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. रोहन वाजे एक महत्वपूर्ण खेळाडू मात्र पहिल्याच चेंडूवर गारद केलाय तो अवी याने. ज्या विकेटची अपेक्षा होती ती विकेट मात्र घोणसेवाडाची वाडी संघाच्या खात्यामध्ये आणून दिली ती अवी याने. नक्कीच अक्की माडिक साहेबांचं यजोदीत सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो, दर्पणजी देवेकर साहेबांना विनंती करतो, अक्कीजी माडिक साहेबांचं आपण यजोदीत सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. अभि गोलंदाजी मार्कवर सज्ज. चांगल्या दुसरी देखील सुवर्ण संधी आहे. झेल घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया काय होतोय. झेल मात्र धरणीला दान केली जाते. बॅक टू बॅक दुसरा विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाला असता गोलंदाज अभि. थँक्यू डीजे. डीजे डीजे. आता मात्र दुसरे सत्कार मूर्ती आहेत ते सुजितजी ठसाळ साहेब यांचा मात्र याच्यात सन्मान करतील. मी विनंती करतो मनीष साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचे याच्यात सन्मान करावं विनंती करतो. संगमजी काते साहेब आपल्याला मात्र चेअरवर बसून देत नाही. गोलंदाज मानावं लागेल. काय गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. हो हो, काय कटिंग गोलंदाजी पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर संघाची जर वाढती धाव संख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 9. अजय सर पाहिलं ना तर या अभिला मी फिरकीचा जादूगार म्हटलं होतं. त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. एक फुल टॉस दिला, रोहनला माघारी परतावलं, त्याच्यानंतर आलेला अनिलला देखील सुवर्ण संधी दिली होती. क्षेत्ररक्षकात एवढी साथ मिळाली नाही. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय तो अभि. एक युवा स्टार गोलंदाज आहे.
आता मात्र हनुमानवाडी या संघाच्या फलंदाजाला मात्र तटस्थ ठेवलंय आपल्या गोलंदाजीतून. एक स्लोअरची थोडी गोलंदाजी करतो, फसवी गोलंदाजी ऑफ लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. पाहूया क्षेत्ररक्षण नाही आहे. एक धाव मिळते एकेरीचं, मात्र दुहेरीमध्ये बदल. आणि या 2 धावेबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिलीत तर स्कोअरवरती पाहायला मिळते ती 11. आता मात्र कोण कोणाला बनवतोय बकरा. खूप चांगली गोलंदाजी हाताळलाय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं विकेट आला होता, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर देखील 2 धावा. म्हणजे बांधून ठेवलंय, कोणत्याही प्रकारचे मोठे फटके इथे मारून दिलेले नाहीत. यावेळेला एलिब्रेशन नाही आहे. पाहूया 3-3 2-2 खेळाडू झेलच्या खाली आले होते, मात्र निसटला. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं झेल कुठेतरी बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही खेळाडू. 3-3 2-2 खेळाडू पाहायला मिळाले होते, मात्र नो मॅन्स लँड झोन मध्ये म्हणायला हरकत नाहीये. मोठे फटके मारण्याचा वारंवार इथं प्रयत्न केला जातोय अनिल आणि रोशन या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पाहूया इथे कोणता खेळाडू मोठे फटके आणेल वांजे हनुमानवाडी संघासाठी. अनिल यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. वांजे हनुमानवाडी संघाला विजयाची वाटचाल करायची असेल तर. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साईडला अगदी खेळण्याचा प्रयत्न झालाय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला खतरा. येस, आणि स्ट्राईक एंडला आपल्याला खतरा पाहायला मिळतोय. एक रनआउटच्या स्वरूपात मात्र गडी बाद होतोय. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 माफ करा 14 धावा. 14 धावा स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि 6 चेंडू 11 धावा. पाहूया 6 चेंडू 11 धावा. काय अफलातून गोलंदाजी केली होती अवी याने. केवळ 8 धावा दिल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट म्हणजे रोशन वाजे आणि अनिल या 2 महत्वपूर्ण खेळाडूंना मात्र तंबूचा रास्ता दाखवला. आणि इथून मात्र कमबॅक कुठेतरी घोणसेवाडाची वाडी संघाने केलंय. एकंदरीत सर पाहिलं ना तर 18 चेंडू 26 धावा. आव्हान कुठेतरी थोडंसं सोपं वाटत होतं वांजे हनुमानवाडी संघासाठी, कारण रोशन वाजे महत्वपूर्ण खेळाडू ज्यांची आम्ही खेळ नेहमीच पाहतो, आपण देखील पाहतो. त्यावेळेला कुठेतरी आव्हान सोपं वाटलं होतं, मात्र अविने गोलंदाजी केली आणि तिथून मात्र घोणसेवाडाची वाडी संघ कुठेतरी आपल्याला एक पाऊल पुढे पाहायला मिळतंय. रोशन पहिला चेंडू अगदी प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. किपिंग साठी मला वाटतं किरणदादांना आणलं गेलंय. किरणदादा देखील अनुभवी खेळाडू आहेत. एका बाजूला पाहिलं किरणदादाचं बॉडी लँग्वेज पाहिलं तर न्यूझीलंडचा जेसी रायडरची बॉडी लँग्वेज पाहायला मिळतंय. पण एक गाव एक संघ खेळत असताना दादांचा देखील लाख मोलाचा सपोर्ट असतो. आता मात्र प्रकाशला माहिती आहे 5 चेंडूमध्ये कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत. एका बाजूला पाहिलात तर हनुमानवाडी या संघाला 5 चेंडूमध्ये 11 धाव संख्या बनवायची. एक मोठी खेळी करावी लागेल रोशनला आणि रोशनकडे ती काबिलियत आहे. आत्मविश्वासाने मात्र फलंदाजी करावी लागेल आणि तो दडपण येतोय तो अगदी प्रकाशवरती. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच मात्र दोन्ही हात समांतर करत आहेत आणि आता मात्र चेंडू मात्र तिथे स्थिरावले जाते. 5 चेंडू आणि धावा संख्येची आवश्यकता असेल ती 10 या धावसंख्येची. अजय सर पाहिलात तर 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी एक मोठी खेळी करावी लागेल आणि ती काबिलियत आहे रोशनमध्ये. आणि रोशनने देखील विरारचा मैदान असेल, जोगेश्वरीचा मैदान असेल, एक मोठी खेळी केली होती आणि अनेक चषक आपलं नाव कोरलं होतं. दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता प्रकाशची मानावी लागेल गोलंदाजी. लाजबाब गोलंदाजी. या मोसमामध्ये पाहिलात तर संगमजी काते साहेब प्रकाश एक वडाचीवाडी या संघाचा हुकमी एक्का ओळखला जातोय. चांगली फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनेक खेळाडूंचं लक्ष आहे तो या प्रकाशकडे. लख प्रकाश पडलाय, पण या सामन्यामध्ये जर कुठे लक्ष असेल ना तर या गोलंदाज प्रकाशवरती. आणि या सामन्यामध्ये जर प्रकाश पडायचा असेल तर याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करावी लागेल आणि रोशनला जर आपलं नाव रोशन करायचं असेल तर चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल आत्मविश्वासाने. हो लाजबाब गोलंदाजी. किरणदादांची किपिंग देखील लाजबाब पाहायला मिळते. एक कमीत कमी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला असा 1 धावसंख्या गेली असती, पण चांगली किपिंग देखील पाहायला मिळते. एकेरीने अजय सर पाहिलात तर समीकरण आता अवघड होत चाललंय. 3 चेंडू आवश्यकता असेल ती 9 या धावसंख्येची. नक्कीच सर, 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. रोशनकडे मात्र काबिलियत आहे, मात्र इथे एक मोठा फटका इथे कहाणीमध्ये ट्विस्ट आणेल. पाहूया प्रकाश महागावकर
यावेळेला मात्र बॉडी पासून लांब ठेवला होता, जागा बनवली होती. पाहूया काय होईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं सीमारेषेवर लॉंग ऑफच्या खेळाडूकडून. 2 धावा मात्र घेतल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव मात्र नक्कीच धोक्याची ठरली जाते वांजे संघासाठी. आणि इथे मात्र विकेटचं पतन होतंय. डीजे तर अजय सर, सुनीजी काते साहेब आणि एका बाजूला पाहिलं तर संगम काते साहेब, म्हणजे दोन्ही भावकीमध्ये हा द्वंद्व युद्ध चालू आहे आपल्या स्कोरबोर्ड समालोचन कक्षामध्ये. कारण कुठला संघ विजय होते, मैत्री तर आहे पण माझा गाव विजयी झाला पाहिजे, माझा संघ विजयी झाला पाहिजे. कारण 2 चेंडू शिल्लक आहे आणि आवश्यकता आहे ती 7 या धावसंख्येची. 7 आकडा कुठल्या संघाला मात्र लकी ठरला जातोय. अनेक या मोसमामध्ये अनेक चषकामध्ये ज्याने हनुमानवाडी या संघाने मात्र नाव कोरलेत. दुसऱ्या बाजूला पाहिलात तर या मोसमामध्ये 4 सेमीफायनल मधून मात्र माघारी परतलेला हा संघ वडाची वाडी हा संघ आहे. अनेक चषक जिंकण्यासाठी अनेक सामने देखील हरावे लागतात, पण अनेक संघांना मात्र त्याने देखील पाणी पाजले असा संघ मात्र या मोसमामध्ये पाहिलं तर वडाची वाडी या संघ. प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक निर्णायक चेंडू हाताळावा लागेल. या चेंडू जर निर्धाव चेंडू टाकला ना तर वडाची वाडी हा संघ देखील एका बाजूने मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. अजय सर, नक्कीच सर, हा चेंडू महत्वपूर्ण असेल. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज अंपायर, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. जितूजी मागावकर साहेबांचा यशोदीत सन्मान करतील. मी मनीष दिवेकर साहेबांना विनंती करतो की जितूजी मागावकर साहेबांनी या मैत्री परिवार आयोजन चषकासाठी लाख मुलाचं सहकार्य केलेत, आपण त्यांचं यशोदीत सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. हो हो, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट क्षेत्ररक्षण तयार. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते काय पाहूया. काय क्षेत्ररक्षण लाजबाब. किरणदादांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असेल, राजेंद्रजी काते साहेबांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असेल. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बहुत बाकी. एक चेंडू मात्र बाकी आहे. आवश्यकता असेल ती एक चेंडूवरती 6 धाव संख्येची. एक चेंडू 6 धावा निघणं म्हणजेच क्रिकेट, आणि 6 चेंडू आणि 1 धाव न निघणं म्हणजेच क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठला संघ विजयी होतोय पाहूया. राजेंद्र काते साहेब मैदानाचा ताबा घेत आहेत. पाहूया. स्ट्राईक एंडला आहे तो विनीत. पाहूया. एक चेंडू 6 धावा. स्ट्राईक एंडला आहे तो विनेत. आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय ते प्रकाश यांना. एक चेंडू 6 धावा. ओहो, आणि डॉट चेंडूची मात्र सांगता झाले आणि घोणसे वडाची वाडी संघाने हा सामना जिंकलाय. आज मला वाटतं काहीतरी इरादे वेगळे आहेत त्यांचे. काय गोलंदाजी डीजे. डान्स पाहिलात का राजेंद्रजी काते साहेबांचा. सेलिब्रेशन थोडंस आहे, असू द्या. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद. किरणजी दर्गे साहेबांना दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं विनंती आहे आयोजकांच्या वतीने. दादांचे आगमन झाला आणि पहिल्या सामन्यामध्ये संघ देखील विजयी झालाय. त्यांचं देखील यशोजी सन्मान करतील. मी राजेंद्रजी दिवेकर साहेबांना विनंती करतो दादांचं देखील आपण यशोजी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. जो सामना झाला हनुमानवाडी आणि वडाची वाडी याच्यामध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये एक टफ फाईट सामना पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी देखील केली आणि आपला संघ विजयी करून ठेवला. या सामन्याचा सामनावीराचा किताब जातोय तो मानकरी ठरला जातोय तो अवी, ज्याने मात्र अचूक गोलंदाजी केली. तब्बल धावसंख्या कमी खर्ची केली गेली आणि महत्वपूर्ण विकेट त्यांनी कमावल्या. त्याच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. वडाची वाडी या संघाचा फिरकीचा जादूगार अवीला विनंती करतो की सामनावीराचा किताब घेण्यासाठी आपण यायचं आहे. सामनावीराचा किताब देतील मी विनंती करतो. ज्यांच्या शुभ हस्ते मात्र आपल्याला हे टी शर्ट प्राप्त झाले ते निधी गोल्डचे मालक राजेंद्रजी दिवेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टी शर्ट द्यायचे.
अभि आपण यायचं आहे या मोसमामध्ये गवळी समाजामध्ये